गाईज, गुड मॉर्निंग. तर आता 4 वाजलेले आहे आणि आज 4 वाजता मी उठलेली आहे कारण की आज मला मुलीला रेडी करायचं आहे 6 वाजेपर्यंत, कारण तिच्या स्कूलमध्ये फंक्शन आहे. तर त्यानंतर तिला रेडी होऊन स्कूलला जायचं आहे आणि नऊवारी साडी वगैरे घालायची आहे. तर त्याकरता तिला मला प्रोग्राम करता रेडी करायचं आहे. सो आणि आता सर्वात आधी तर मी करून घेणार आहे टिफिन तिच्याकरता. तर ती स्वतःचं आवडते आहे तो आणि त्यानंतर मग तिला रेडी करते. तर चला आता दाखवते मी तुम्हाला. तर इथे बघू शकता तुम्ही, माझ्या मुलीला मी साडी घालून रेडी केलेलं होतं आणि थोडी ज्वेलरी पण घालून दिलेली होती. इथे आता मेकअप आणि हेअरस्टाईल बाकी होती, तर ते आता करून देते. आणि हेअरस्टाईल मेकअप पण झालेला होता आणि आता फक्त लिपस्टिक बाकी होतं, तर ते आता लावून देते. लिपस्टिक वगैरे झालं की माझी मुलगी इथे ऑलमोस्ट रेडी झालेली आहे. व्हॅन येण्याच्या घाईने मी तिला लवकरच रेडी करून घेतलं, कारण म्हटलं दारामध्ये व्हॅन येईल आणि हिची तयारी व्हायची राहील, त्यामुळे खूप फास्ट मी हिची तयारी करून घेतली. आणि आता तयारी झालेली होती आणि इथे बघू शकता तुम्ही, माझी मुलगी ते आपल्या हाताने ब्लशर लावते आणि तिला ब्लशर लावायला खूप आवडते. ती ब्लशर नेहमी स्वतःच्या हाताने लावते आणि आता ती पूर्णपणे रेडी झालेली होती. आणि आता इथं तिचं फोटोशूट सुरू होतं. तर व्हॅन यायला थोडा वेळ होता, म्हटलं चला तिचं फोटोशूट वगैरे करून घ्यावं. त्यामुळे तिला टेरेसवर नेलं, कारण की थोडं उजेडलेलं होतं. तर त्यामुळे ती टेरेसवर वगैरे तिचे छान फोटो वगैरे काढून घेतल्या. आणि आता तिची व्हॅन वगैरे यायची वेळ झाली. हॅलो, नमस्कार. कशा तुम्ही सर्व? मजेत ना? सो मजेतच राहा. सो सर्वांना गुड मॉर्निंग. तर गुड मॉर्निंग. 11 वाजलेले आहे आणि आज मी बाहेर निघाली होती सकाळी म्हणजेच 10:30ला निघाले होते, पण मध्येच प्रॉब्लेम झाला छोटा, म्हणजेच एक छोटासा ॲक्सिडेंट झाला. तर परत आम्हाला घरी यावं लागलं. आम्ही निघालो होतो रोडनी, पण मध्येच घरी यावं लागलं. आणि आता घरी वगैरे आली आणि हे बघा असं हे करावं लागलं. आणि आता बसली, थोडा वेळ बसते आणि मग निघते. तर आज कुठे जाणार आहोत तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये समोर दाखवणारच आहे कुठे जाणार आहे. आणि एक छोटंसं फंक्शन आहे, सेलिब्रेशन करणार आहे छोटंसं, तर त्याच्याकरता जाणार आहे आज. तर चला मग. तर इथे सुरू आहे आमच्याकडे बेबी येणार आहे घरी, तर त्याच्या वेलकमची तयारी सुरू आहे आणि त्याचंच इथे डेकोरेशन सुरू आहे. तर हे बघा, सो वेलकम डेकोरेशन सुरू आहे. सो मी आली आहे माझ्या आईकडे आणि माझ्या आईकडे माझ्या भाज्याचं वेलकम आहे, तर आम्ही त्याचं वेलकम करणार आहोत. आणि इथे सुरू होतं फुलाच्या पाकळ्या वेगळ्या करणं. तर इथे माझ्या मुलीला आणि माझ्या भाज्याला बसून दिलं आणि त्या दोघांना पण फुलाच्या पाकळ्याशा वेगळ्या करायला लावलं. तर ते त्या काम करते आहे. आणि त्यानंतर सुरू होतं माझं स्वयंपाकाचं. मला स्वयंपाकाचं पण बघायचं होतं. तर इथे बघू शकता तुम्ही, इथे माझे बटाटे तळणं सुरू आहे, कारण इथे मी मसाला वगैरे करून घेतला, पण बटाटे तळणंच विसरली मी भाजी टाकायला. तर इथे आम्ही करणार आहोत मटण आणि बटाट्याची भाजी. तर त्याच्याकरता इथे मसाला मी रेडी केला आणि आता हे तळलेले बटाटे मी याच्यामध्ये सोडणार आहे. तर आज जेवणाचा मेनू असणार आहे वरण भात, भाजी, पोळी, कढी, भजे, आलू मटरची भाजी आणि रसगुल्ले. हा सिंपल असा मेनू आज असणार आहे जेवणामध्ये. सो चला आता बघूया आपण डेकोरेशन कुठपर्यंत आलं आहे. तर इथे डेकोरेशन बघू शकता तुम्ही, खूप छान झालेलं होतं. अगदी ऑलमोस्ट झालेलीच होती तयारी आणि खालचं पण डेकोरेशन आता बाकी आहे, ते पण मी तुम्हाला दाखवते. आणि हा ब्लॉग दुसऱ्या दिवशीचा होता. पहिल्या दिवशी मी तुम्हाला माझ्या मुलीची तयारी वगैरे दाखवली होती, तो ब्लॉग होता. आणि त्यानंतर मी व्हिडिओ वगैरे शूट केला नव्हता. माझं दुपारबंदाचं रुटीन काय होतं तेच तुम्हाला मी दाखवलेलं होतं आणि हा होता दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग. आणि इथे बघू शकता तुम्ही, खाली पण खूप छान असं डेकोरेशन केलेलं होतं आणि इथे सर्व डेकोरेशन करून रेडी झालेलं होतं. तर हे बघा डेकोरेशन झालं असं आणि खालचं पण दाखवते मी तुम्हाला. सो असं होणार आहे आणि फक्त आता एंट्री बाकी आहे.
तर आम्ही रेडी वगैरे नाही झालो आहे, कारण माझ्या हाताला पण त्रास होत आहे, त्यामुळे काही वेळ मिळाला नाही रेडी होण्याचा. सो नमस्ते सबको. नमस्ते सबको. सांग. मेरे को मम्मी की याद आ गई, इसलिए मम्मी आ गई आज फ्रेंडशिप डे पे भी पाना है. तर हा होता माझा छोटासा भाचा. त्याची मम्मी आणि भाऊ येणार आहे, त्यामुळे तो खूप खुश होता. त्याला काय करावं आणि काय नाही करावं असं झालेलं होतं. तर खूप खुश होता तो. आणि आता इथे सर्व रेडी झालेलं होतं आणि आता बस त्याचं आम्ही आता वेलकम करून घेणार आहोत. त्यानंतर इथे आम्ही बाळाचं औक्षण वगैरे करून घेतलं. तर अशा प्रकारे झालं आजचं आमचं सेलिब्रेशन, वेलकम सेलिब्रेशन. सो आज मला साडी वगैरे छान घालायची होती, पण माझा छोटासा ॲक्सिडेंट झाला, त्यामुळे मला इथे काही जमलं नाही, कारण की हाताला त्रास होत होता.
इथे सेलिब्रेशन वगैरे झाले आणि सर्वांना चहा वगैरे दिला आम्ही आणि आता स्वयंपाकाची वेळ होती. तर इथे काही काही व्हिडिओ मला घेता आला नाही किंवा मी कामामध्ये असल्यामुळे घेताच आला नाही मला. तर आता स्वयंपाक वगैरे झालेला होता, फक्त भजी आणि पोळ्याच बाकी होते माझ्या. आणि आता इथे जेवणं पण करायचे होते कारण सर्वांना निघायचं पण होतं. तर चला मंडळी, आजच्या व्हिडिओचा मी इथेच एंड करते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तर इथे बघू शकता तुम्ही दोघेही भाऊ छान खेळता इथे आणि तुमच्या आशीर्वादाची पण गरज आहे. तर तुमचे आशीर्वाद पण असू द्या छान बाळाला. तर चला मंडळी, सर्वांना गुड नाईट.